मैत्रिणी नमस्कार. आपण पाहणार आहोत ठरलं तर मगचा जबरदस्त असा प्रोमो. काही कालांतराने अर्जुन बरा होतो, पण तो कोर्टामध्ये उभा राहू शकत नाही, कारण त्याच्या कमरेला जबर असा मार लागलेला असतो. आणि म्हणून तो सायलीला सांगतो, आता ही केस तुलाच लढायची आहे. आता हे आव्हान सायलीसाठी पण कमी नसतं, कारण तिच्या पोटामध्ये बाळ असतं. घरातले माणसं असंही सायलीला बाहेर पडू देत नाहीत. आता केससाठी बाहेर फिरायचं म्हणलं तर तिच्यासाठी खरंच खूप मोठा प्रश्न उभा असतो की हे सगळं कसं करायचं. आणि तरीसुद्धा ती अर्जुनसाठी आणि मानसी आणि इतर मुलींसाठी ती तयार होते. इथे सायलीचं आपल्याला थोडंसं रूप बदललेलं दिसणार आहे. पायामध्ये शूज असतात, पॅन्ट शर्ट घातलेली असते आणि कानामध्ये इयरबड घातलेले असतात. घामाघूम झालेली सायली तोंडाला मास्क लावून सगळ्या रोडवर फिरत असते आणि अर्जुन तिला फोनवर सांगतो, आता ही लढाई तुलाच लढायची आहे. सायली अर्जुनला वेट असं म्हणते आणि पुढे जाते. तिला काही गाड्या दिसतात, त्या गाड्यांचे सायली फोटो घेते. सायली कोण्यातरी जागेवर जाते. कोणती नेमकी जागा आहे ती काही समजलेलं नाही. आणि सायली तिथून फोन करून अर्जुनला म्हणते, अहो फाईल मिळालेली आहे. सायली त्या फायली घेते आणि रस्त्यावर येते. घामाघूम झालेली सायली दमत भागत एका सावलीच्या ठिकाणी जाते आणि तिथं थांबून थोडा वेळ पाणी पिते. आणि सायलीला झालेला भूतकाळ आठवतो. भूतकाळ म्हणजेच ज्यावेळेस तिचं डोहाळे जेवण असतं, त्यावेळेस तिला तस्करीच्या आरोपामध्ये अटक करतात. अर्जुनवर हल्ला केलेलं तेही तिला आठवतं आणि प्रियाचं बोलणंही तिला आठवतं. प्रिया म्हणते, आदर्श सायलीताई, आता तू कायमची इथेच सडणार आणि तुझं बाळही. आता पेटून उठलेली सायली नेमकं काय करणार आहे हे पाहणे खूप रंजक ठरणार आहे. आणि सायली काही दिवसांनी कोर्टामध्ये येते. सायली जज साहेबांना सांगते, जज साहेब, आता ही लढाई मीच लढणार आहे, तेव्हा कोणीही मिस करू नका. असेच नवनवीन आणि फुल अपडेटसाठी आजच आपलं चॅनल सबस्क्राईब करा. बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर एखादं लाईक नक्कीच करा.